त्यांचं घर बांधणं चालू होतं, ते पैसे मागत होते तिला. आम्हाला दुपारी फोन करला होता, सकाळपासून मारी राहते ते तिले पैसे मारले की मारत होते ते, तिच्या घरच्यांना बी मारलं तिले. आमनं म्हटलं बेटा संध्याकाळी लोक थांबतोय, अण्णा घरी नाही तुझ्या पप्पाला पाठवू गेले. आमच्याशी बोले राहिले तर मारी टाकला तिनं, आणि पै गेला कोणीच नाही ते घरी. आता बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते, तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली. त्यांचं घर बांधणं चालू होतं, ते पैसे मागत होते तिला. आम्हाला दुपारी फोन करला होता, सकाळपासून मारी राहते ते तिले पैसे मारले की मारत होते ते, तिच्या घरच्यांना बी मारलं तिले. कोणी ननद फाशी तर नल्लीवर बसेल, कोणी बालत आणि कपडे वरे करी करी मारले तिनं तिले. आमनं म्हटलं बेटा संध्याकाळी लोक थांबतोय, अण्णा घरी नाही तुझ्या पप्पाला पाठवू गेले. आमच्याशी बोले राहिले तर मारी टाकला तिनं, आणि पै गेला कोणीच नाही ते घरी. आता नोची बिना मायचं लेकरू होतं, माय आठवत नाही तिले. त्यांना नल्ली दाबी दिली, नंतर लटकाई दिली तिले. पहिले मारहाण केली त्यांना, पोटात मारले गैर, वनवे ती पोत तोड टाकली, तोंडावर मारलंय, लटकावून दिली तिला फाशीला. 2 दार दिले भाऊनं पैसे, 1 दार 50,000 दिले, 1 दार 27,000 दिले. घर बांधण्यासाठी ते गडे गडे पैसे मागत होते तिले. तिनं बॅगा भरल्या, मग बॅगा भरल्या पण तिने येऊ द्यायला नाही, मारी टाकली तिले. तिच्या सासूचं नाव मालूबाई आहे भास्कर, मालूबाई भास्कर, ननदचं मालूबाई भास्कर बिराडे. तिच्या ननदचं एक अर्चना आहे, काय नाही, एक माया आहे. तिच्या गावचे नाव बी सांग. कानसवाड्याची तरी राहायला आली, आणि एक ईदगावची तरी राहायला आले. गैर मारलं तिनं, आणि मारी जाऊन पै गेला. आणि त्या भावानं बी मारलं, नवऱ्यानं बी मारलं, आणि तो बी पै गेला. मी मावशी आहे तिची, आणि माय नाही तिले. गायत्री ज्ञानेश्वर कोडी. मी सागर साहेबराव कोडी, गायत्री मयत गायत्रीचा भाऊ. गायत्री हिचा दुपारी तिच्या सासूंच्या 12 वाजता मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या घेऊन येऊन जा इथं. तिने मला मारहाण केली. तिच्या सासूचं असं म्हणणं होतं. तिच्या सासू, ननद आणि एक दुसरी तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की हिने आम्हाला तिन्हींना मारहाण केली नाही. आता ती एकली ती एवढं 4 जणांना कसं काय मारणार आहे. ते तिकडनं बोलत होते की त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आता घेऊन जा इथून, नाही हे मरून जाईल म्हणे. आता तिचा माझ्या बहिणींना फोन केला. बहिणींना सांगितलं की यांनी मला त्यांनी मला मारहाण केली, आणि मारहाण केली, आणि ते मारहाण केली. मी ती बॅगा वगैरे भरल्या तिने. ते घरी यायचं म्हणत होते. माझ्या वडिलांना कॉल केला. वडील सुरतला गेले होते. मग तिला सांगितलं की 6 वाजता माझे वडील येतील, तेव्हा तुला घेऊन जातील. ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती. बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते, तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली. मारून टाकलं. त्यांनी फाशी लावली सर तिला. तिची सासू मालूबाई भास्कर कोडी, तिची ननद मायाबाई ते तिथंच असते. एक कानसोड्याची ननद आहे अर्चना, आणि एक नांद्र्याची ननद आहे वंदनाबाई. यांनी तिला मारहाण करून त्यांनी तिला मारून फाशी लावून पै गेले. ते फरार आहेत ते. ते पण सकाळी तिनं आम्हाला दुपारी फोनवर सांगलं, त्यांना बी मारला. क्षुल्लक कारणावर भांडण केलं होतं त्यांनी. आता काय मागणी? त्यांनी सर त्या क्षुल्लक कारणावर फाशी लावली सर तिला, मारून टाकले सर. शिक्षा पाहिजे सर त्यांना. त्यांनी सर आम्ही जेव्हा तिथं आले, आम्ही जेव्हा तिथे घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. ते त्यांनी सर्व तिथून पडून गेलेले होतं. आणि आम्ही गेलो तिथं, त्यांचा फोन आला की तुझ्या बहिणीने स्वतः घरामध्ये कोणून घेतलंय म्हणे. कोणून घेतलंय तर मग माझ्या भाऊंना फोन आला. तर काकूंनी बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे, आता तिथे कोंडून घेतलंय. तर नाही म्हणे, आम्ही आता चालू दरवाजापासून आम्ही कसं काय दरवाजा तोडू. तर त्यांनी दरवाजा खोलला नाही. तोपर्यंत आम्ही आले, तोपर्यंत त्यांनी फासावर लटकून घेतलं होतं. मारलं की काय केलं काय, आम्ही तोपर्यंत घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत त्यांनी आम्ही दरवाजा खोलला म्हणे असं सांगत होते.